मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे लाभार्थी महिला आहे त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आनंदाचे अपडेट असणार आहे. कारण जानेवारी 19वा हप्ता आता वाटप होणार आहे. लवकरात लवकर आपली प्रतीक्षा संपलेली आहे. हे वाटप 1500 रुपयांचं होणार आहे का 4500 रुपयाचं होणार आहे, ही सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. कारण का या बहिणींना 100% पैसे खात्यात जमा होणार आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की KYC दुरुस्तीची प्रक्रिया सुरू झालेली आहे. 6 फेब्रुवारीपासून KYCची काय झालेली आहे, दुरुस्तीची प्रक्रिया सुरू झाली आहे व लाखो लाडक्या बहिणींनी ही दुरुस्ती खूप चांगल्या प्रकारे केल्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये आता पुन्हा पैशांचं वितरण सुरू होणार आहे. लाडकी बहीण योजना त्या जर पात्र झाल्या तर नक्कीच 100% त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहे. 100% हे पैसे खात्यात जमा होणार आहे. पण आता विषय आहे तो म्हणजे की जानेवारीच्या हप्त्याचं वितरण कधी होणार आहे. आता तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की लाडकी बहीण योजनेची ऑफिशियल वेबसाईट आहे, ज्यावरती हेल्पलाईन टोल फ्री संपर्क क्रमांक सुद्धा दिलेला आहे. त्यानंतर सगळी माहिती देण्यात आली आहे. आता अर्जदार लॉग इनवरती जाऊन तुमचा मोबाईल नंबर, पासवर्ड, कॅप्चा टाकून तुम्ही लॉग इन ID जर टाकलं तर तिथे काय होत आहे की एक लिस्ट येत आहे. आपण याआधी सुद्धा ही लिस्ट पाहिलेली आहे, ज्यामध्ये आपण अर्जदार लॉग इन वगैरे सगळी माहिती देण्यात आली आहे. आता या लिस्टमध्ये तुमचं नाव असतं, ही सगळी माहिती असते, पैशांचं वितरण झालेलं, त्यानंतर ॲक्सेप्टेड झालं आहे का किंवा तुम्ही कोणत्या योजनेचा लाभ मिळत असेल तर ते सुद्धा इथे माहिती असते व डेटसुद्धा दिली असते. आता गेल्या वेळेस जेव्हा जानेवारी महिन्यामध्ये वितरण झालं म्हणजे 12 जानेवारीला डिसेंबर महिन्याचं वितरण झालं व ते सुद्धा इथे अपडेट झालेली आहे. तुमचेसुद्धा लॉग इन आणि ID पासवर्ड असेल तर नक्कीच इथं काय करायचं आहे, एकदा लॉग इन करून बघायचं आहे. तुमचेसुद्धा हप्ते आले आहेत का नाही ते एकदा चेक करायचं आहे. कारण काय आहे, ही सगळी माहिती त्या लिस्टमध्ये दिलेली असते, तो तुम्ही सुद्धा ते चेक करू शकता. आता ही लिस्ट अपडेट झाल्यानंतर 2 ते 3 दिवसानंतर वितरण होतात. म्हणजे लाडकी बहीण योजनेचं हेच ऑब्झर्वेशन आहे की जेव्हा ही लिस्ट अपडेट होते त्यानंतर 2 ते 3 दिवसानंतर पैशांचं वितरण सुरूच होतं. आता तुम्ही म्हणाल GR आलेलं नाही, तर लक्षात घ्या गेले 2 महिन्यापासून GR न येता सुद्धा पैशांचं वितरण 100% झालेलं आहे. पण त्या लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलं, ज्या लाडक्या बहिणींची KYC चुकली होती. बघा, KYC चुकली होती त्या लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आले आहे. पण आता KYCची संधी सुद्धा त्या लाभार्थ्यांना दिली जात आहे ज्यांनी चुकीचा पर्याय निवडला आहे. पण इथं अजून एक प्रश्न आहे, चुकीचा पर्याय निवडलेल्या लाडक्या बहिणींना एक चान्स मिळाला आहे, पण ज्या लाडक्या बहिणीची KYC झालीच नाही त्यांना का बरं चान्स मिळत नाही. कारण चुकीचा पर्याय निवडला म्हणजे त्यांची सुद्धा चूक झाली ना, सरकारची तर चूक झालीच. प्रश्न म्हणजे एवढे कन्फ्युजन ठेवले की लाडक्या बहिणीची चुका झालीच, पण दुरुस्ती करताना लाभार्थ्यांना संधी दिली ही खूप चांगली गोष्ट आहे. कारण त्यांची काही चूक नसताना म्हणजे पात्र लाडक्या बहिणींना पण काय झालेलं आहे, अपात्र करण्यात आलेलं आहे. पण ज्यांची KYC झाली नाही त्यांची तर चूक पण म्हणजे काही दुरुस्ती करण्याचा विषय पण नाही, त्यांच्यासाठी सुद्धा सरकारने KYCसाठी ही जी काही अपडेट आहे देण्यात यावी. ॲटलिस्ट 15 दिवसांसाठी ही विनंती आहे की 15 दिवसांसाठी वेबसाईट सुरू करा, जेणेकरून त्या लाडक्या बहिणीची सुद्धा KYC होणार. व आता असा प्रश्न आहे की आम्ही चूक दुरुस्ती केली आहे. आता हे कधी सुरू झालं आहे, फेब्रुवारी महिन्यात ही चूक दुरुस्ती सुरू झालेली आहे. मग आता ही पूर्ण डेटा कुठं जाणार आहे, डेटाबेसमध्ये जाणार आहे लाडक्या बहिणींच्या व पूर्णपणे तिथं नाव असणार आहे की तुम्ही पात्र झाला आहात. जर हे ऑनलाईन प्रक्रिया जर पूर्णपणे झालं तर नक्कीच तुम्हाला जानेवारीचा हप्तासुद्धा जमा होणार आहे. म्हणजेच 1500 रुपये नोव्हेंबर डिसेंबरचे हप्ते मिळाले नाहीत, पण तुम्हाला 1500 रुपये जानेवारीचे मिळणार आहे. आता मागील तुम्ही हिस्ट्री पाहिली तर पेंडिंग हप्ते जमा झालेले नाहीत. आता पेंडिंग हप्ता कितीचा आहे, 3000 रुपयांचा आहे जानेवारी आणि नोव्हेंबर आणि डिसेंबरचा, व एकत्रित म्हणून हे 1500 मिळाले तर किती, 4500 रुपयाचा हप्ता. तर सध्या तरी आपण अपेक्षा करूया की हे 1500 रुपये जानेवारीचे येतील. त्यानंतर फेब्रुवारी एंडला किंवा मार्चमध्ये की सरकारने KYCची प्रक्रिया ज्यांची झालेली आहे त्यांची चेकिंग झाली आहे, जे पात्र महिला आहेत त्यांना पेंडिंग हप्ता देण्यात यावा. कारण आपले उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी सांगितले की मागील हप्तेसुद्धा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करणार आहेत. त्यानंतर या बहिणींना 100% पैसे खात्यात जमा होणार. ज्या लाडक्या बहिणींना गेल्या वेळेसचे सगळे हप्ते मिळाले, ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत, ज्या लाडक्या बहिणींनी KYC केलेली आहे, ज्या लाडक्या बहिणी निकषांमध्ये बसतात त्यांना 100% हप्ता मिळणारच. पण अजूनही एकच प्रश्न आहे की ज्या लाडक्या बहिणीची KYC झाली नाही त्यांना मात्र KYC करण्यासाठी पुन्हा संधी द्या. कारण जून महिन्यापासून नवीन KYC होते, पण 6 महिन्यांचे पैसे बंद होऊन लाडक्या बहिणींचंच इथे नुकसान आहे. ज्यांची KYC झाली नाही, गावाकडे सुद्धा बऱ्याच लाडक्या बहिणींना माहिती नव्हती की KYC करायची आहे, KYC काय असतं हेच माहिती नाही, फक्त नाव. त्यावेळेस एक पण गोंधळ उडला होता की बँकची KYC
तुमचं पण असंच गोंधळ उडला असेल तर नक्की सांगायचे. बँकची ई-के-वाय-सी करायची आहे, लाडकी बहिणीची ई-के-वाय-सी करायची आहे, आधारचं लिंक करायचं हे पूर्ण गोंधळ उडल्यामुळे सुद्धा लाडक्या बहिणीची ई-के-वाय-सी प्रक्रिया इथे झाली नाही. त्यामुळे सरकारकडे एक विनंती की ई-के-वाय-सी करण्यासाठी आम्हाला मुदतवाढ द्या, जेणेकरून त्यांच्या हक्काचे पैसे त्यांच्या खात्यात जमा होतील. फेब्रुवारी महिन्याचे पैसेसुद्धा लवकर वितरण करा, कारण ऑलरेडी फेब्रुवारी महिन्याचा निम्मा महिना संपत आला आहे. जानेवारी फेब्रुवारी एकत्रितपणे पैसे दिले तर नक्कीच इथे लाडक्या बहिणीचा फायदा होईल व लाडक्या बहिणीचे जे काही गरजा आहेत ते सुद्धा पूर्ण होतील. महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. नक्कीच जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला फॉलो सबस्क्राईब करा. धन्यवाद.